अधिकारी म्हणून मोठं होणं म्हणजे नेमकं काय? प्रशासनात अधिकारी दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात काही लोक विशिष्ट पदावर बसतात म्हणून ते मोठे मानले जातात, तर दुसऱ्या प्रकारात असे अधिकारी येतात जे कोणत्याही पदावर असोत ते त्या पदावर आहेत म्हणून त्या पदाचाच अर्थ आणि अवाका बदलतात. महाराष्ट्रात तुकाराम मुंढे हे नाव गेली 2 दशकं याच दुसऱ्या प्रकारासाठी चर्चेत आहे. नाशिक असो, सोलापूर असो, नवी मुंबई, PMPL असो, नाहीतर नागपूर असो, नाहीतर आजचं अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA असो, जिथे मुंडे तिथे नियम आणि शिस्त आणि प्रशासन या वेगाबाबत कसलीच तडजोड होत नाही. पण आपल्याकडे जो कामात तडजोड करत नाही ना, त्याला आयुष्यात बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. प्रशासनात 21 वर्षांची कारकीर्द आणि त्यात 25 बदल्या. मात्र त्यांच्या कारकिर्दीची चर्चा करताना केवळ सतत बदल्या होणारे IAS अधिकारी असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण अधिकारी म्हणून त्यांचं मोठेपण त्यांच्या बदल्यांच्या संख्येत नाही, तर प्रत्येक पोस्टिंगमध्ये एखादा अधिकारी किती काटेकोरपणे आणि कठोरपणे नियम लागू करतो, प्रत्येक पोस्टिंगमध्ये त्या पदाशी किती प्रामाणिक राहतो याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक वेळी प्रस्थापित सिस्टीम बदलाला जागा देतेच असं नाही, मात्र तरीही कर्तव्याशी तडजोड न करता स्वतःच्या आयुष्यात तडजोडी करणं त्यांनी स्वीकारलं. हीच गोष्ट आज देशातून त्यांच्या नावाचं गारूड कमी होऊ देत नाहीये. सध्या प्रश्न केवळ त्यांच्या नावाची इतकी चर्चा का होते हा उरलेलाच नाही. एकीकडे लोक सिस्टीमला नावं ठेवतात, तर दुसरीकडे त्यांच्यासारखा अधिकारी सिस्टीममध्येच राहूनही कसं लढता येतं याचा रोडमॅप बनवतो. ही गोष्ट आहे अधिकारी आणि कर्तव्याच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या अधिकाऱ्याची. ही गोष्ट आहे व्यवस्थेशी जुळवून घेण्यापेक्षा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची किंमत मोजणाऱ्या अधिकाऱ्याची. तडजोड कुठपर्यंत करायची याचं स्वतःच्या कारकिर्दीतून उत्तर देणाऱ्या तुकाराम मुंढेंची. नमस्कार, मी अक्षता आणि आपण पाहत आहात अनसीन मराठी. आज आपण पाहणार आहोत द अनकॉम्प्रोमाइजिंग ऑफिसर तुकाराम मुंढेंची अनसीन कहाणी. 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली. पदभार स्वीकारताच FDAची राज्यव्यापी मोहीम कमालीच्या वेगानं सुरू झाली. दुधातील भेसळ, सिंथेटिक दूध, असुरक्षित अन्न, बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला तसेच अस्वच्छ हॉटेल्स अशा अनेक बाबींवर धडक कारवाया झाल्या. जुलैच्या अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार FDAने 1131 पेक्षा जास्त तपासण्या केल्यात. सुमारे 49.57 कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त केला, ज्यात 1.6 लाख लिटर संशयित भेसळयुक्त दूध होतं आणि 56 रेस्टॉरंट्सचे परवाने थेट निलंबित करण्यात आले. दुधातील भेसळ रोखण्यासाठी FDAने संकलन केंद्रापासून ते डेअरी, वाहतूकदार, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीवर कडक नियम लागू केले. पुणे जिल्ह्यात कृत्रिम दूध तयार करणाऱ्या रॅकेटवर झालेल्या कारवाईत 13 जणांना अटक झाली आणि 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. पण या धडक कारवायांसोबतच या गोष्टीची दुसरी बाजू समोर आली. जुलै महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं काही दूध पुरवठादारांच्या परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती देताना FDAने विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे पाळली नसल्याचं नमूद केलं. तसेच ऑगस्टमध्ये एका औषध कंपनीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने FDAच्या औषध विक्री बंद करण्याच्या कारवाईवर प्रश्नही उपस्थित केले होते. त्यानंतर FDAला ते आदेश मागे घेऊन कंपनीला कारणे दाखवा नोटीस देत सुनावणी देण्याची तयारी दर्शवावी लागली. न्यायालयाने या प्रकरणात नियामक अधिकारांचा वापर विचारपूर्वक आणि कायदेशीर चौकटीतच करण्याची गरज अधोरेखित केली. थोडक्यात मुंढे विरुद्ध भेसळखोर हे चित्र दिसतंय तितकं स्पष्ट आणि सोपं नाही याची एक झलक मिळाली. पण कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं असो, नाहीतर कर्तव्याशी एकनिष्ठ राहून काम करणं, त्यात मुंढेंच्या वाटेत अनेक अडचणी येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्यांचा सिस्टीममध्ये राहून सिस्टीमसाठी आणि लोकांसाठी लढण्याचा प्रवास 21 वर्ष जुना आहे. 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात तुकाराम मुंढेंचा जन्म झाला. दुष्काळी भाग, मर्यादित साधन सामग्री आणि सोबत शिक्षण असा त्यांचा सुरुवातीचा काळ होता. शाळेतून घरी आल्यानंतर शेतीची कामं करणं आणि त्यातून वेळ काढून अभ्यास करणं ही त्यांच्या संघर्षाची सुरुवात होती. पुढे त्यांनी इतिहास विषयात पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि मग आली ती परीक्षा
जी केवळ विद्यार्थ्याच्या ज्ञानाची नाही तर त्याच्या जिद्दीचीही होती. 2004 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत देशात 20वा रँक आणि 2005च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय प्रवासाला सुरुवात झाली. पण या यशामागची गोष्ट कदाचित या रँक पेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. एका मुलाखतीत तुकाराम मुंढे सांगतात की कलेक्टर काय असतो हे मला माहितीही नव्हतं, पण एवढं मात्र माहिती होतं की ही मोठी नोकरी आहे आणि आपल्याला ती मिळवायचीच आहे. कदाचित त्यावेळी त्यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव नव्हता, व्यवस्थेची गुंतागुंत त्यांना माहिती नव्हती, पण एक गोष्ट होती की मोठं काहीतरी करण्याची जिद्द. UPSC मध्ये मिळवलेली 20वी रँक ही त्यांच्या स्वप्नाची पूर्तता नव्हती, तर ती त्यांच्या खऱ्या परीक्षेची सुरुवात होती. देगलूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिकचे अपर आदिवासी आयुक्त, मग वाशिम जिल्हा परिषद, खादी व ग्रामोद्योग आयोग आणि पुढे जालन्याचे जिल्हाधिकारी. पदं बदलत गेली, जिल्हे बदलत गेले, पण काम करण्याची पद्धत मात्र बदलली नाही. जालन्यात बेकायदेशीर वाळू उपसा आणि जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांनी कठोर निर्णय घेतले. पुढे विक्रीकर विभागात काम करताना तपास आणि कारवाईच्या माध्यमातून महसूल वाढवण्यावर भर दिला. कारण त्यांच्यासाठी प्रशासन म्हणजे फक्त फायली हलवणं नव्हतं. प्रशासन म्हणजे ज्याच्याकडे आवाज नाही त्याच्यासाठी निर्णय घेणं. जिथे नियम मोडले जातात तिथे नियम उभे करणं, आणि पद मोठं आहे म्हणून नाही तर जबाबदारी मोठी आहे म्हणून काम करणं. त्यानंतर आली सोलापूरची पोस्टिंग आणि इथं तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय शैलीची एक वेगळीच ओळख महाराष्ट्रासमोर आली. कारण सोलापूर सारख्या दुष्काळी जिल्ह्यात पाणी हा फक्त एखाद्या सरकारी फाईल मधला विषय नव्हता, तो हजारो कुटुंबांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न होता. एखाद्या घरात पाण्याचा नळ किती वेळ सुरू राहतो यावर तिथल्या माणसाचं आयुष्य अवलंबून होतं. त्यामुळे जलसंधारणाच्या कामाकडे केवळ सरकारी योजना म्हणून न पाहता लोकसहभाग आणि शास्त्रीय पद्धतींच्या मदतीने त्याला चळवळीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. हजारो विहिरींचं पुनर्भरण झालं आणि टँकरवरचं अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झालं. तुकाराम मुंढेंच्या या कामानं कागदावरचा एक आकडा कमी झाला नव्हता, तर अनेकांच्या रोजच्या जगण्यातला एक संघर्ष कमी झाला होता. याच कार्यकाळात सोलापुरात त्यांनी केलेलं आणखी एक काम चर्चेचा विषय झालं. पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे लाखो वारकरी, प्रचंड गर्दी, वाहतूक, आरोग्य, सुरक्षा आणि VIP व्यवस्थेचा दबाव. या सगळ्याच्या मध्ये एका अधिकाऱ्यासमोर प्रश्न होता, तो फक्त गर्दी सांभाळण्याचा नाही तर लाखो लोकांच्या श्रद्धेला व्यवस्था देण्याचा. वारीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा अवघ्या 21 दिवसात उभ्या करण्यात आल्या. पण चर्चेचा विषय होता तो म्हणजे तुकाराम मुंढेंनी VIP दर्शनाला प्राधान्य देण्याऐवजी सामान्य वारकऱ्याला शक्य तितक्या लवकर विठ्ठलाचं दर्शन कसं मिळेल हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. कारण त्यांच्या दृष्टीनं रांगेत उभा असलेला प्रत्येक वारकरी फक्त गर्दीचा एक भाग नव्हता, तर तो आपल्या आयुष्यभराच्या श्रद्धेनं पंढरपूरला आलेला एक माणूस होता. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र सरकारचा 2015-16चा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला. पण कदाचित कोणताही पुरस्कार त्या कामाचं खरं मोजमाप करू शकत नाही. कारण एका बाजूला दुष्काळात पाण्यासाठी संघर्ष करणारा शेतकरी, तर दुसऱ्या बाजूला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मैलोनमैल चालत आलेला वारकरी. या दोघांसाठी प्रशासन थोडं अधिक संवेदनशील, थोडं अधिक शिस्तबद्ध आणि थोडं अधिक प्रामाणिक आणि माणुसकीचं बनवणं हीच कदाचित त्या काळातल्या त्यांच्या कामाची खरी ओळख होती. त्यानंतर 2016 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची पोस्टिंग. अनधिकृत बांधकामं, रस्ते अडवणारे फेरीवाले, राजकीय होर्डिंग्ज आणि महापालिकेतील अनियमितता यांच्यावर त्यांनी थेट कारवाई सुरू केली. कोट्यावधी रुपयांचे अनावश्यक प्रकल्प रद्द करून तो निधी रस्ते आणि सार्वजनिक सुविधांकडे वळवण्यावर त्यांनी भर दिला. पण प्रशासनात घेतलेला प्रत्येक कठोर निर्णय फक्त फाईलवर परिणाम करत नाही, तो कुणाच्या ना कुणाच्या हितसंबंधालाही धक्का देत असतो. नवी मुंबईत नेमकं हेच घडलं. त्यांच्या कामामुळे एकीकडे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत होता, पण दुसरीकडे मुंढे यांचा लोकप्रतिनिधींसोबतचा संघर्ष तीव्र होत होता.
अखेर 25 ऑक्टोबर 2016 रोजी नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. 105 विरुद्ध 6 मतांनी झालेल्या या ठरावाने मुंडेंच्या प्रशासकीय कारकिर्दीतील संघर्षाचं स्वरूप आणखी स्पष्ट केलं. मात्र राज्य सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये हा ठराव स्थगित केला. पण ही कहाणी इथंच संपली नाही. ज्या अधिकाऱ्याच्या निर्णयांवर लोकप्रतिनिधी नाराज होते, त्याच अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. एका बाजूला सत्तेच्या वर्तुळातून विरोध आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांचा विश्वास, असं चित्र नवी मुंबईत दिसलं. कदाचित मुंडेंच्या कारकिर्दीतील हा विरोधाभासच त्यांच्या कामाची खरी ताकद आणि त्याची किंमत दोन्ही सांगून जातो. अखेर मार्च 2017 मध्ये नवी मुंबईतील त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांची बदली पुणे PMPLच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी झाली. PMPML मध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांची शिस्त, वेळेचं पालन आणि बस सेवेची ऑपरेशनल इफिशियन्सी यावर भर दिला. सार्वजनिक वाहतूक ही केवळ बस आणि मार्गांची व्यवस्था नसते, तर रोज कामावर जाणाऱ्या, शिक्षणासाठी धावणाऱ्या आणि आपल्या आयुष्याचा मोठा भाग शहराच्या रस्त्यांवर घालवणाऱ्या हजारो सामान्य लोकांच्या आयुष्याचा भाग असतो. आणि म्हणूनच तिथेही त्यांनी व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर नाशिक, नागपूर आणि पुढील पोस्टिंगमध्येही काही गोष्टी कायम राहिल्या. पहिली, मुंडेंची कर्तव्यनिष्ठा. दुसरी, कामाची धडाडी. आणि तिसरी म्हणजे याच कारणांमुळे होणाऱ्या त्यांच्या बदल्या. पदं बदलत गेली, शहरं बदलत गेली, जबाबदाऱ्या बदलत गेल्या, पण बदलली नाही ती एक गोष्ट, ती म्हणजे नियमांशी तडजोड न करण्याची मुंडेंची भूमिका. कारण मुंडेंच्या कारकिर्दीची गोष्ट फक्त त्यांनी कुठे काम केलं याची नाही, तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी नेमकं काय बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या बदलाची किंमत किती मोजली याचीही आहे. 2005 पासून 2026 पर्यंत त्यांच्या जवळपास 25 बदल्या झाल्यात. अर्थात प्रत्येक बदलीचं कारण राजकीय दबावच होता असं म्हणणं योग्य ठरणार नाही. काही बदल्या या प्रशासकीय फेरबदलाचा भागही होत्या, तर काहींबाबत राजकीय वादांचीही चर्चा झाली होती. इथेच तुकाराम मुंडेंची गोष्ट इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी ठरते. त्यांच्याबद्दल बोलताना ते खूप कडक अधिकारी आहेत असं म्हणणं सोपं आहे, पण त्याहून महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ते प्रशासनाला नेमका कोणता आरसा दाखवतात. माजी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या पदाला एक नवी ओळख आणि धार दिली, म्हणून आज अनेक वर्षांनंतरही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. तशीच तुकाराम मुंडेंची कारकीर्द आपल्याला एक शक्यता दाखवून देते की सरकारी अधिकारी म्हणजे फक्त फायलींवर सह्या करणारा माणूस नसतो, तर तो कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदलही घडवू शकतो. तुकाराम मुंडेंच्या प्रवासाकडे आज मागे वळून पाहिलं तर काही ठिकाणी त्यांच्या निर्णयाचं स्वागतही झालेलं दिसतं, तर काही ठिकाणी त्यांना विरोधही झालाय. काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले, तर काही कामांसाठी त्यांचं कौतुकही झालं आहे. पण प्रत्येक ठिकाणी एक प्रश्न मात्र त्यांनी जिवंत ठेवला, तो म्हणजे व्यवस्था अशीच चालत आली आहे म्हणून ती तशीच चालत राहायला हवी का? कदाचित याचं उत्तर प्रत्येकाला वेगवेगळं मिळेल, पण प्रशासनाकडे फक्त सत्ता म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून पाहणारा अधिकारी कसा असू शकतो याची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या प्रवासाने नक्कीच तयार केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याचं खरं मूल्यमापन त्याच्या पदावर असताना होत नाही, ते होतं त्यांच्या नंतरही लोक त्या अधिकाऱ्याच्या कामाची चर्चा करत राहतात यावर. आणि कदाचित म्हणूनच तुकाराम मुंडे यांची गोष्ट ही एका अधिकाऱ्याची बायोग्राफी नसून प्रशासनाकडून काय अपेक्षित आहे याचा एक गाईडच आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी अनसीन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.